बीड जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात विकास बनसोड नावाचा 23 वर्षीय तरुण राहत होता. मेहनतीने आपलं आयुष्य घडवण्याचा त्याचा निर्धार होता. तो ट्रक चालक म्हणून काम करीत होता आणि आपल्या कष्टाने स्वतःसाठी चांगले आयुष्य निर्माण करायचं त्याचं स्वप्न होतं. पण त्याचं एक चुकलंच. त्याला प्रेम झालं. भाऊसाहेब क्षीरसागर यांच्या मुलीशी त्याचे प्रेमसंबंध जुळले. दोघेही एकमेकावर जीवापाड प्रेम करत होते. पण जात, प्रतिष्ठा आणि समाजाच्या भीतीने हे प्रेम एका जीवघेण्या संघर्षात बदलणार हे त्यांना ठाऊक नव्हतं. भाऊसाहेब क्षीरसागर यांना त्यांच्या मुलीच्या प्रेमसंबंधाबद्दल कळताच संताप अनावर झाला. त्यांनी विकासला नोकरीवरून काढून टाकले. पण त्यानेही हार मानली नाही. काही महिन्यांनी तो आपल्या मित्रासोबत गावात परतला. एके दिवशी गावकऱ्यांनी त्याला आणि क्षीरसागर याच्या मुलीला एकत्र पाहिले. बस इतकंच पुरेसं होतं. क्षीरसागर यांनी आपले नातेवाईक आणि साथीदारांना एकत्र केलं आणि विकासला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. विकासला जबरदस्तीने उचलून एका पत्र्याच्या शेडमध्ये डांबण्यात आलं. तिथे दोरी, वायर आणि काठ्यांनी त्याला अमानुषपणे मारहाण करण्यात आली. 2 दिवस हे नरकयातना चालू होत्या. त्याच्या शरीरावर निळसर वळ उमटले. रक्ताने अंग भरलं होतं. याच दरम्यान आरोपींनी विकासच्या आईवडिलांना त्याच्या मोबाईलवरून कॉल केला. लवकर या, आल्यानंतर सांगतो काय झालंय. आवाज ऐकताच त्याच्या आईवडिलाचे काळीज थरारून गेले. त्यांनी आरोपींना विनवण्या केल्या, आमच्या मुलाला सोडा. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. विकासचा मृतदेह कड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राबाहेर टाकून आरोपी पसार झाले. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह पाहताच त्यांना हे प्रकरण साधं नसल्याचं जाणवलं. विकासच्या कुटुंबाने तक्रार दाखल केली आणि तपास सुरू झाला. यातून धक्कादायक सत्य समोर आलं. केवळ एका प्रेमसंबंधाच्या संशयावरून एका तरुणाचा निर्दयीपणे खून करण्यात आला होता. या प्रकरणी भाऊसाहेब क्षीरसागर, स्वाती क्षीरसागर आणि सुवर्णा क्षीरसागर यांना अटक करण्यात आली. पण इतर आरोपी अजूनही फरार होते. पोलीस त्यांचा कसून शोध घेत होते. या हत्येने संपूर्ण बीड जिल्हा हादरला. समाजात प्रेम विरुद्ध असणाऱ्या संकुचित विचारसरणीचा हा क्रूर परिणाम होता. शेवट न्यायाची वाट पाहणारे डोळे आजही विकासच्या कुटुंबियांना न्यायाची वाट पाहावी लागत आहे. प्रश्न हा आहे की जात, प्रतिष्ठा आणि समाजाच्या दबावामुळे प्रेम असंच हारत राहणार का? जर तुम्हाला आमच्या बातम्या आवडल्या असतील आणि तुम्हाला अशीच आणखी माहिती हवी असेल तर आमच्या यूट्यूब चॅनल क्राईम स्टोरी टेलर 1ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील दाबा. धन्यवाद.